ग्रामीण मराठा स्पोर्ट्स संघाने इथे नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला म्हणजे चेसिंगला इथे पसंती दिली. त्यांनी बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. मनोज 11 कणकवली संघ सिंधुदुर्ग परिसरातील एक नामवंत संघांमध्ये ज्या संघाची ओळख आहे असा हा संघ इथे मनोज 11 कणकवली संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. सुपर हिटची फेरी त्यांनी गाठली आहे आणि त्यानंतर या सुपर हिटच्या फेरीसाठी आज पुन्हा एकदा सज्ज झाला हा संघ. मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम राहुरी विकी मुंडे स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर सबका वाली नंदू माली इथे मात्र इचलकरंजीचा एक दर्जेदार खेळाडू नॉन स्ट्राईक एंड वरती आपण त्यांना देखील पाहतोय. या खेळाडूची चर्चा आपण या आधी मागील 2 वर्षामध्ये ऐकली. असा हा खेळाडू आहे नंदू माळी. हे नाव नक्कीच या कोल्हापूरकरांना या वटरकरांना चर्चेतलं नाव आहे. परिचयाचं नाव आहे नंदू माळी. इथे मात्र कशा प्रकारे बॅटिंग करतील ते देखील पाहावं लागेल कारण का या खेळाडूने देखील मोठं क्रिकेट खेळलंय. जर पाहायला गेलं तर 2 ते 3 वर्ष सातत्याने हे नाव चर्चेमध्ये राहिलं. बॉलर नेम सुशांत कोवाडकर इथे मात्र गोलंदाजी मार करती दाखल होताना पाहायला मिळते. सुशांत कोवाडकर पाहिजे कशा प्रकारे इथे त्याच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल. सुशांतच्या विरोधात विकी मुंडे राहुरीचा एक जबरदस्त बॅटर आणि हे बॅटर जो आहे तो कणकवलीला इथे मात्र स्थायिक झालाय आणि म्हणूनच सातत्याने कणकवली परिसरामध्ये चांगलं क्रिकेट या खेळाडूच्या माध्यमातून केलं जातं. असा हा स्टारकास्ट खेळाडू आहे. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल विकी मुंडेच्या माध्यमातून. हो चांगला चेंडू आहे. या चेंडूला सन्मान दिलाय आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करणं हे चांगल्या खेळाडूचं लक्षण आणि तेच इथे मात्र पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती एकेरी धावल्या धावसंख्येचं टोटलला इथे मात्र श्री गणेशामध्ये तब्दिली केली. श्री गणेश केल्या धावसंख्येचा आणि सुरुवात केली. श्री गणेश केल्या सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती एकेरी धावले. आता मात्र स्ट्राईक वरती पाहायला मिळतील सर्व संघांचा वाली असा हा नंदू माळी. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा तेव्हा या खेळाडूचा दावा केला जातो आणि संकट मोचक म्हणून या खेळाडूला ओळखलं देखील जातं. नंदू माळी मॅन फ्रॉम इचलकरंजी. ओहो बॅटला जरूर बिरकून दिलाय परंतु संपर्क होणं देखील गरजेचं होतं आणि म्हणूनच इथे लेग बाईचा इशारा होईल का हे देखील पाहावं लागेल. नक्कीच पंचांनी लेग बाईचा इशारा देखील दिलाय म्हणजेच ही धाव जी आहे ती बॅट मधून आली नाहीये परंतु धावा येणं गरजेचं असणार आहे. 2 धावा या फलकावरती लागले जात आहेत. श्रेयस कदम यांनी बॅट देखील आले नाहीत आणि त्याच बॅट घेण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील त्याच्या बाजूला गोळका करताना पाहायला मिळतात आपल्याला. इथे डॉट चेंडू आल्या. नेट चेंडू आल्या. नेट जवळ बस ओहो चांगला चेंडू आणि या चेंडूवरती एकावर पंच दिशेने फटक्याला खेळला गेलंय. एकेरी धाव असेल. चांगला फटका इथे मात्र खेळला आणि त्यानंतर एकेरी धाव. सातत्याने जर पाहायला गेलं तर चांगल्या चेंडूला सन्मान देता येईल म्हणजेच एक प्लॅनिंग आहे आणि या प्लॅनिंग नुसार कणकवली संघ उतरलाय. त्यांनी एक ध्येय मनामध्ये ठेवलंय. तुमचं ध्येय अचूक असेल तुमचं ध्येय ठरलेलं असेल तर नक्कीच त्याच्या दिशेने इथे मात्र आपण वाटचाल करतो आणि तेच पाहायला मिळते. ओहो फुलटॉस आहे. फुलटॉस चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. आता मात्र
पॉईंटच्या दिशेने बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. नक्कीच हा चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने केला आणि थोडस गिरकी घेतली या चेंडूने. एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये म्हणजे धाव संख्येचं टोटल आतापर्यंत 4 धावा. 5 चेंडू झाले जरूर आणि 4 धावा या संघाच्या खात्यामध्ये. कौतुक करावं लागेल इथे मात्र सुशांत कोवाडकरचं. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत राहिली. ओहो नक्की चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. एकेरी धाव आली, थांबवलं गेलं इथे मात्र विकी मुंडेने. एकेरी धावने धाव संख्येचं टोटल आतापर्यंत बोल्ड आहे का पाहायचं. ओके आणि तिसऱ्या पंचांकडे धावा घेतलाय. तिसरे पंच आमचे लगते सर यायचं. तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र धावा घेतलाय पंचांनी. बोल्ड झालेत का हे देखील पाहायचंय. पंच ऑनफिल्ड डिसिजन द्यायचा आहे. पंच ऑनफिल्ड जो डिसिजन आपल्याला मान्य असेल तो द्यावा लागेल. पंच ऑनफिल्ड डिसिजन द्या. या चेंडूवरती विकेट आली आहे म्हणजेच काय तर विकी मुंडेला जावं लागेल. या मॅच मध्ये बाहेर जावं लागेल. विकी मुंडे बॅक टू द पेव्हिलियन. पहिली विकेट इथे मात्र आली. विकी मुंडे माघारी परतले. थोडेसे नाराज आहेत विकी मुंडे कारण का या चेंडूवरती बॅटची हलकीशी गडाने यष्ट्यांचा वेध घेतला या चेंडूने आणि म्हणूनच विकी मुंडेला जावं लागते, परतावं लागते आणि त्याची जागा घेतली. अजून एक सिंधुदुर्गातील जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू नाव आहे दर्शन आचरेकर. दर्पण आचरेकर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दर्पणला इथे मात्र आपल्या संघाचा आरसा बनून कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल. दर्पण आचरेकर एक जबरदस्त बॅटर म्हणून ओळखले जातात. सिंधुदुर्ग परिसरामध्ये एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती सुशील बोरले गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. अजून एक ऑलराऊंडर खेळाडू पहिला चेंडू दर्जेदार टाकलाय. हे नाव सातत्याने जर पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हे ब्रँड होत चाललंय आणि सुशील बोरले जर पाहायला गेलं तर मेहनत घेत आहेत हे ब्रँड होण्यासाठी, आपली किंमत वाढवण्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी यांची राहिली आहे कित्येक या मागील 2 वर्षामध्ये. सुशील बोरलेने जर पाहायला गेलं तर लेदर बॉलचं क्रिकेट देखील चांगल्या प्रकारे खेळलंय आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूचा हातखंड राहिलाय आणि म्हणूनच आज या संघाला, या खेळाडूला आज बेळगाव संघाने आपल्या संघामध्ये स्थान दिले आणि त्याच सुशील बोरलेला आज कमाल करावं लागेल. धावसंख्या आतापर्यंत 5 झाली. ओहो या चेंडूला खोदून काढलाय. फटका तर चांगला खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटक्याला खेळला गेले. एकेरी धावेसाठी नंदू माळी दुसऱ्याचा प्रयत्न जरूर करत होते परंतु रोखले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 धावा फलकावरती. आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं ते म्हणजेच कोवाडकर याला जबरदस्त गोलंदाजी केली होती. इथे पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सुशांत कोवाडकर यांनी. ओहो आखूड टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नंदू माळी आतापर्यंत अजून देखील शांततेत आहेत आणि त्या धावा अजून देखील त्यांच्या बॅट म्हणून आलेल्या नाहीत. थोडासा जायदा घेतला जातोय. रबल बॉल क्रिकेटचा थोडासा कमी अनुभव आहे या खेळाडूच्या पाठीशी परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हातखंड आहे या खेळाडूचा. ओहो बिग बॅटर इथे मात्र पाहायला भेटते आणि या बिग बॅटर मध्ये सध्याच्या घडीला सुशील बोरले वर्चस्व गाजवत आहेत. सातत्याने जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडू सुशील बोरलेच्या माध्यमातून पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा.
ओहो नक्कीच आता मात्र आज चेंडू थोडासा पुढे टाकलाय. याआधी थोडेसे चेंडू मागे टाकले होते आणि त्यानंतर थोडासा एक्स्ट्रा पेस इथे मात्र दाखवला गेला आणि या पेसने इथे मात्र बीट केलं जाते. नंदू माळी थोडस स्ट्रगल करताना पहिला मिळतात. 6 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आलेत. ओहो बिग हिट खेळलाय, फटका तर खेळलाय, टायमिंग प्रॉपर आहे आणि या चेंडू वरती 6 धावा देखील आहेत. बिग बॅटल, नंदू माळी ऑन फायर. धावसंख्येचा जर विचार केला तर या षटकारांनी फ्लाय होते 12 धावा फलकावरती. आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 12 धावा आल्यात म्हणजे गोलंदाजांनी प्रभावित केलं या मॅच मध्ये. सुशील बुर्ले दर्जेदार गोलंदाजी, फक्त 8 धावा खर्ची केलेत. शेवटच्या चेंडूवरती षटकार जरूर आला परंतु गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली. षटकार जरूर आला परंतु त्या चांगल्या चेंडूवरती आलाय आणि म्हणूनच नाराज नसतील सुशील बुर्ले. दर्जेदार गोलंदाजी केली आणि हे जे दुसरं षटक होतं ते चांगल्या प्रकारे हाताळले गेले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सुशांत कोवाडकरला, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं ते सुशांत. ओहो या चेंडूवरती कॉपी बुक शॉट आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. दर्पण आचरेकरच्या बॅट म्हणून आले हा 4 धावा. नक्कीच सातत्याने सिंधुदुर्ग परिसरामध्ये एक मोठं क्रिकेट खेळाडूने खेळले आणि त्याचा प्रत्यय इथे मात्र पाहायला मिळतोय. ओहो अजून एक जबरदस्त फटका, फक्त दिशा दिली गेली, पेसचा वापर केलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय या चेंडूला. इथे चांगला फटका खेळला जातोय सातत्याने. दर्पणच्या बॅट म्हणून धावा येते. 3 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा त्याच्या बॅट म्हणून आल्या आणि म्हणूनच धावसंख्या आतापर्यंत 22 धावांवरती विराजमान झाली. थोडासा गेअर बदललाय दर्पणने. दर्पण सांगतात एक्सिलेटर वरती पाय ठेवण्याची आता मात्र वेळ आली आहे. ओहो या चेंडूवरती शॉट पुलला सक्सेसफुल करायचं होतं, तिथे मात्र अनिकेत आलेत जबरदस्त क्षेत्ररक्षण. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वात जबरदस्त झेल ज्या खेळाडूने टिपलाय तो अनिकेत लोहार. सोनू या नावाने देखील ओळखले जातात. एक चांगले गोलंदाज आहेत, त्यांचा देखील आपण खेळ पाहणारच आहोत. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. कमी वयामध्ये या खेळाडूने आपल्याला नक्की सिद्ध केले. असा खेळाडू अनिकेत लोहार या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कॅच याच्या नावावरती आतापर्यंत राहिली आहे. ओहो या चेंडूवरती पुन्हा एकदा शॉट पुलला सक्सेसफुल केला जाईल का, परंतु तिथे भिंत आहे अनिकेत लोहारची आणि ती भिंत भेदावी लागेल परंतु भेदली गेली नाहीये. जावं लागेल दर्शनला. आज ते कदम मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. अक्षय कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. अजून एक सिंधुदुर्ग कणकवली परिसरातील एक सारखाच खेळाडू हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जबरदस्त हे देखील बॅटर आहेत, त्यांचा देखील खेळ आपण पाहिला होता आणि अक्षय कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर धावसंख्या जर पाहायला गेली तर 24 या अंकावरती विराजमान झाले. 2 गाड्यांच्या मोबदल्यावरती दर्पण आचरेकरने चांगला स्टार्ट दिलाय आपल्या संघासाठी. धावसंख्या रोखली गेली होती पहिल्या 2 षटकांमध्ये आणि यांनी इथे मात्र 2 मोठे फटके खेळले जरूर परंतु एक मोठी इनिंग साकारू शकले नाहीयेत. ओहो बिग हिट केलाय, फटका तर चांगला आहे. धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. 2 धावा असतील नक्कीच. 2 धावीने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 26 धावा या धावफलकावरती. अक्षय कदमला एक चांगला खेळ करावा लागेल. ज्या नावासाठी ते ओळखले जातात ते नाव कुठेतरी या
एमच्या चषकामध्ये दाखवावं लागेल. एक जबरदस्त बॅटर आहेत नंदू माळी देखील एक चांगले फलंदाज आहेत. एक षटकार त्याच्या बॅटमधून देखील आलाय. 7 चेंडूमध्ये 8 धावा नंदू माळीच्या देखील बॅटमधून आल्या आहेत. परंतु नंदू माळीला जो नंदू माळी म्हणून ओळखला जातो तो खेळ त्याला देखील करावा लागेल. ओहो बिगिट केलाय शॉर्ट ऑन पूल राहणारच नाहीये. चेंडू गेलाय सरळ सीमा रेषा पार. आला शानदार षटकार. ज्यांचं मनगट युद्ध खेळण्यासाठी बनलंय छातार संघर्ष करण्यासाठी बनलाय अशा जिगरबाजांच्या कपाळाला परिणामांच्या आट्या नसतात. आणि हा जिगरबाज फलंदाज आहे अक्षय कदम आणि त्यांनी देखील दाखवून दिले. 2 चेंडूमध्ये 8 धावा त्याच्या बॅटमधून देखील आले आहेत. 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावरती 3 षटकांचा खेळ संपुष्ट झालाय. 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावरती आपल्याला ही धाव संख्या पाहायला मिळते. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती ज्या खेळाडूची चर्चा आपण सातत्याने करत होतो या स्पर्धेतील सर्वोत्तम झेल ज्याच्या नावावरती आहे बेळगाव निपाणी परिसरातील एक सर्वोत्तम खेळाडू नाव अनिकेत लोहार सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्क वरती आलाय. एक दर्जेदार खेळाडू आहेत अनिकेत लोहार आणि इथे आपण स्टेज जवळ पाहतोय ते म्हणजेच मयूर कुंभार यांना देखील आपण पाहतोय. एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू मॅन फ्रॉम सातारा. ओहो या चेंडूवरती आडव्या बॅटने फटका अलगद केलाय. हा वार चेंडू सीमा रेषा पार. नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग जी आहे ती पाहायला मिळते. जबरदस्त फटकेबाजी आता मात्र नंदू माळीच्या माध्यमातून पाहायला मिळते. छोटं पॅकेट आहे इचलकरंजीचा परंतु धमाके मोठा करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. ती क्षमता दाखवायला सुरुवात केली आहे. थोडस आधी परिस्थितीचा जायदा घेतला या खेळाडूने. ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु अनिकेत लोहार देखील सांगतायत एक षटकार तू खेळलायस पर तू क्षमता रोखण्याची देखील माझ्यामध्ये आहे आणि अनिकेत लोहारने ते दाखवले देखील या चेंडूवरती. ओहो बिगिट केलाय सुरेख फटकाय टायमिंग प्रॉपर आहे. नंदू माली सबका हवाली 6 धावांसाठी. प्रेक्षकांचं देखील कौतुक करावं लागेल. प्रेक्षकांनी देखील जबरदस्त झेल टिपलाय चांगला झेल टिपला आणि या चेंडूवरती नंदू माळीने खुश केले प्रेक्षकांना. इचलकरंजीचा हा सुपरस्टार मोठमोठ्या संघातून या खेळाडूची देखील वर्णी लागली होती. हे नाव कुठेतरी पुन्हा एकदा थोडस अलिप्त होत चाललं होतं. थोडस या मोठ्या स्पर्धेतून हे नाव कुठेतरी हरवलं होतं परंतु नंदू माळीला एक संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करताना पाहायला मिळतोय हा इचलकरंजीचा ब्रँड नाव नंदू माळी सबका वाली. 10 चेंडूमध्ये 20 धावा धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 44 धावा आणि याचमुळे या खेळाडूवरती इथे डाव लगावला जातोय. एक चांगली बॅटिंग नंदू माळीच्या माध्यमातून पाहायला मिळते परंतु अनिकेत लोहारला देखील आपला क्लास दाखवावा लागेल. ओहो नक्कीच चांगला चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेतलाय. नंदू माळीच्या दिशेतून अलगद थोडासा बाहेर कट केलाय आणि म्हणूनच या चेंडूवरती चॅलेंज केलंय. तिसऱ्या पंचांकडे धावा घेतलाय लगेच सर तिसरी पंचाची भूमिका पार पाडताना पाहायला मिळते. 44 धावा झालेत या चेंडूला इथे मात्र चॅलेंज केलंय.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू इथे टाकला जातं अनिकेत लोहारच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चेंडू रोखला गेला, धावा रोखल्या गेल्या. हो नक्की चांगला चेंडू आता मात्र पाहायला मिळतोय. आता मात्र कमबॅक केला अनिकेत लोहारने देखील. 2 षटकार जरूर आले परंतु त्यानंतर रोखले गेल्या. लेग बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून केला जातो या चेंडूवरती. म्हणजेच या चेंडूवरती बॅटचा संपर्क नाहीये. विकी पुजारीला देखील आपण पाहतो एक दर्जेदार गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये त्याने देखील केली होती. जबरदस्त गोलंदाजी आणि त्याचमुळे धावा रोखल्या गेल्या होत्या. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 45 धावा या फलकावरती लागलेत. हो बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका इथे मात्र लाजवाब आहे. आस्ते कदम कदमने ठोकला हा षटकार. पाहायला मिळाला. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. आता 4 षटकांचा खेळ आणि या 4 षटकामध्ये 51 धावा. जर या उर्वरित 6 चेंडूमध्ये एक 10+ म्हणजेच एक 10-15 धावा आल्या तर एक चांगलं फाईट इथे मात्र पाहायला मिळेल. एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. मनोज इलेव्हन्स कणकवली संघाकडे जर पाहायला गेलं तर चांगले गोलंदाज देखील आहेत आणि म्हणूनच ही मॅच जी आहे ती चांगली होणार. या संघाकडे जे प्रतिनिधित्व करतायत गौरव गुंगट सर, ते एक जबरदस्त गोलंदाज आहे. आपल्या फिरकीच्या गोलंदाजीने यांनी देखील प्रभावित केले. आणि नंदुमाळीसाठी एक इथे बक्षीस आले प्रत्येक इथे मात्र षटकारासाठी. नंदुमाळीच्या प्रत्येक षटकारासाठी इथून पुढील षटकारासाठी साहिल मोमीन यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक असेल. साहिल मोमीन मॅन फ्रॉम कुरुंदवाड, एक पेशाने टीचर देखील आहेत, शिक्षक देखील आहेत, स्पोर्ट्स टीचर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे बक्षीस जे आहे ते लगावलं गेले. नंदुमाळीसाठी असेल हे बक्षीस. आणि नंदुमाळी इथे मात्र स्ट्राईक वरती पाहायला मिळते. आणि याचबरोबर यानंतरची होणारी मॅच पुणेच्याच विरोधात पुणे, म्हणजेच इथे काहीच पाहायला मिळणार नाहीये उणे असे हे दोन्ही पुण्याचे संघ. एका बाजूला डॉन तर दुसऱ्या बाजूला ऋषीदादा झोरे यांचा संघ सम्राट मृत्युंजय पुणे. वासिक शेख देखील आज जोडले गेले आहेत. म्हणजे ताकद मजबूत असणार आहे आणि ती ताकद रोखण्यासाठी डॉन देखील सज्ज होतील. हो नक्कीच नंदुमाळीला रोखलं गेलं. या चेंडूवरती जबरदस्त चेंडू टाकलाय. फुल रेंजचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न आणि इथे बाईकच्या स्वरूपामध्ये धावा आहेत. बॉलर ओहो अजयच्या विरोधात बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय. धावा किती? 2 धावा. नक्कीच 2 धावा आलेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या टोटल जर पाहायला गेलं तर 54 धावा फलकावरती लागलेत. पहिल्या चेंडूवरती लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव आली होती आणि त्यानंतर तिच्याच पुढील चेंडूवरती 2 धावा. म्हणजे धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 54 धावा या फलकावरती लागले जात आहेत. आता मात्र वरुण देवांचं देखील आगमन झालं आणि वरुण देवांचं आगमन झाल्यानंतर नक्कीच आता खऱ्या अर्थाने मजा येणार आहे. खरं क्रिकेट काय असतं हे पावसाळी क्रिकेट आता पाहायला मिळणार आहे. आणि डॉन आपण देखील यायचंय डॉन आणि त्याचबरोबर सम्राट मृत्युंजय पुणे संघ आपला देखील कर्णधार उद्या नाणेफेक केली जाईल. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच यशवंत भाऊ पाचंगे, योगेश सरकार, संविधान ग्रुप, डॉन 11चा संघ यानंतर पाहायला मिळतील. पुण्यातील दोन्ही संघ आहेत. तर दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर सम्राट मृत्युंजय पुणे गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ डॉनच्या विरोधात इथे मात्र अमराज ही लढत पाहायला मिळेल. पुण्यातील दोन्ही संघ आहेत. दोन्ही खेळ संघांना इथे मात्र आपली ताकद माहिती आहे आणि ती ताकद दाखवली जाईल. हो चांगला चेंडू आहे, खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय, खोदून काढलाय देखील. एकेरी धावेसाठी केला हा फटका. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? इथे मात्र अक्षय कुठेतरी अडचणीत आहेत आणि जावं लागेल अक्षयला माघारी.
इथे मात्र स्वतःच्या पायावरती कुठेतरी कुरड मारली आहे आणि म्हणूनच आणि नाणेफेक होते स्क्रीनवरती आपण पाहतोय नाणेफेकीसाठी डॉन देखील सज्ज झालेत आणि महेश नानगुडे हे देखील सज्ज झालेत. अमराट मृत्युंजय पुणेचं प्रतिनिधित्व करतायत महेश नानगुडे. आणि नाणेफेकीचा कोल कोणाच्या बाजूने नाणेफेकीचा कोल इथे अमराट मृत्युंजय पुणे संघाच्या बाजूने आणि त्यांनी घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय अमराट मृत्युंजय पुणे संघाने. म्हणजेच बॅटिंग असेल ती म्हणजेच यशवंत भाऊ पाचंगे, संविधान ग्रुप, योगेश सरकार, डॉन 11चा हा संघ इथे मात्र पाहायला मिळेल. ओहो थोडस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये नंदू माळी बॅक टू द बेवल यांचावं लागेल. नंदूला इथे प्रामाणिकपणा दाखवलाय ते सांगतायत देखील नक्कीच बॅटला ब्रश करून गेला. बॅटिंगसाठी न्यू बॅटर सज्ज झालेत आणि हो हो नक्कीच फलंदाजाची थोडीशी फिरकी घेतली या चेंडूने. जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते अजयच्या माध्यमातून. ज्याच्या नावातच आहे जय असा हा अजय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. स्लॉगरचं षटक हाताळलं होतं. धावा रोखायच्या होते या षटकामध्ये. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आणि महत्वाचे 2 विकेट याच षटकामध्ये आल्यात. 1 विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील आल्या. ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. बिगिट तर जरूर केला आहे. योग्य ती नसीहत आहे का? नक्कीच योग्य ती नसीहत आहे. 4 धावेसाठी वर्का केलाय. शेवट गोड केलाय. इनिंगचा खेळ संपुष्टात आणि या पहिल्या इनिंग मध्ये एकूण 60 धावा बनवले गेले. 60 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. मनोज 11 कणकवली संघाने 5 षटकामध्ये म्हणजे 30 चेंडूमध्ये 60 धावांचं उद्दिष्ट दिलंय. म्हणजेच काय तर 12च्या सरासरीने बेळगाव संघाला या धावा बनवायच्या आहेत. पाहिजे धावा कशा प्रकारे रोखल्या जातील मनोज 11 संघाच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे ते मात्र बनवल्या जातील या धावा हे देखील पाहावं लागेल. तोपर्यंत आपण विश्रांती घेतोय. हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आज बहरलंय कारण का टेनिस क्रिकेट विश्वात येईल. सर्वोत्तम खेळाडू आज या मैदानावरती दाखल झालेत आणि या स्पर्धेसाठी जे प्रेक्षक आलेत त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांचं देखील स्वागत आहे. आपण थोडीशी विश्रांती घेतोय. आपण जातोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. ओर टू टीसी.
जर पाहायला गेलं तर एक बक्षीस आलंय अमित लोखंडे नवे पारगाव यांच्या माध्यमातून हे बक्षीस दिलं गेलं महेश जगताप म्हणजेच एमजे प्रेमी बॉस आणि यांच्या माध्यमातून एकाच षटकामध्ये एक षटकार आणि एक चौकार एक षटकार आणि एक चौकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय अमितजी लोखंडे यांच्याकडून एक कॅश प्राइज असेल एक षटकार आणि एक चौकार एका षटकामध्ये एक षटकार आणि एक चौकार आपल्याला लगवायचा आहे तरच हे 200 रुपयाचं कॅश प्राइज जे आहे ते दिलं जाईल त्यांच्या माध्यमातून एका षटकामध्ये मारायचं आहे त्यांनी जर मारलं तर 200 रुपये सॉरी या बक्षिसामध्ये थोडासा बदल केला जातोय अमित लोखंडे यांच्या माध्यमातून अमित लोखंडे म्हणतात सलग 2 षटकार मारणाऱ्या खेळाडूसाठी इथे 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल सलग 2 षटकार कोणत्याही षटकामध्ये मारा आपण परंतु 2 षटकार आले पाहिजे 2 षटकार मारणाऱ्यांसाठी इथे मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे नक्कीच हे एमजे चषकाचं हे अश्वमेध ग्राउंड छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आता मात्र बहरताना पाहायला मिळते प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत सामन्याला सुरुवात होते 30 चेंडूमध्ये 60 धावा बनवण्यासाठी इथे मात्र ग्रामीण मराठा स्पोर्ट्स बेळगावचा संघ म्हणजे इंदलगा स्पोर्ट्स बेळगाव हा संघ या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतोय एक दर्जेदार संघ आणि या दर्जेदार संघाच्या माध्यमातून आतापर्यंत सुपर 8 पर्यंतचा प्रवास चांगला राहिलाय आता इथून पुढे प्रवास कसा असेल हे देखील पाहावं लागेल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी नावं सांगायची आहेत आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ देखील येणं गरजेचं आहे बेळगाव संघ आपला अतिरिक्त खेळाडू येऊ द्या आपल्या खेळाडूंची नावं माहिती नाहीयेत प्लीज बेळगाव संघ सुशील बुर्ले आणि त्यांच्या साथीला कोण आहेत अनिकेत आहेत का सतीश आहेत तनिष आहेत सॉरी माफ करा तनिष आहेत संघाचे कर्णधार इथे मात्र तनिष या खेळाडूने देखील प्रभावित केलं होतं दुसऱ्या दिवसामध्ये दर्जेदार बॅटिंग या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला भेटली होती तनिष आणि सुशील बुर्ले पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय वा जबरदस्त फटका रिव्हर्सचा फटका आहे परंतु 2 धावाच मिळतील या फटक्यावरती 2 धावीसाठी फटका केला गेला सुशील बुर्ले इथे मात्र आलेत गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गौरव घुंगरट यांना एक दर्जेदार गोलंदाज आहेत याने देखील जर पाहायला गेलं तर लाजरी चषकामध्ये चांगली गोलंदाजी आपण यांची देखील पाहिली होती सिंधुदुर्ग परिसरामध्ये सातत्याने दर्जेदार खेळाडूचा राहिल्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या खेळाडूला देखील सातत्याने मागणी असते असा हा खेळाडू आहे ओहो या चेंडूवरती विकेट करण्याचा प्रयत्न आहे फटका फसला आहे आणि चेंडू डिक्लेअर स्वरूपामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय एकेरी धावल्या म्हणजे धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचतोय 3 धावा 2 चेंडू झाले 3 धावा फलकावरती लागलेत छत्रपती चषकामध्ये देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत स्पर्धा छत्रपती चषक आणि या स्पर्धेमध्ये देखील एक दर्जेदार खेळ या खेळाडूचा आपण सातत्याने पाहिला एक चांगले गोलंदाज आहेत गौरव घुंगरट प्रतिनिधित्व करते या मनोज 11 संघाचं शिक्षक देखील आहेत पेशाने पुंडा परिसरामध्ये सातत्याने शिक्षक म्हणून यांनी देखील काम पाहिलंय चांगला फटका केलाय डीप मिड विकेटला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याचमुळे या चेंडूवरती एकेरी धाव आली धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 4 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात यानंतर दोन्ही पुण्याचे संघ जे आहेत ते सज्ज होताना पाहायला मिळतील एका बाजूला अमराज मृत्युंजय पुणे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे यशवंत भाऊ पाचंगी योगेश सरकार संविधान ग्रुप ओहो विकेट करण्याचा प्रयत्न इथे मात्र राहिला आहे परंतु हा प्रयत्न मात्र प्रयत्नच राहिलाय कारण का बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये धावा रोखल्या गेल्या 4 धावा या फलकावरती
ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. फटका इथे जर पाहायला गेला तर डिक्लेअर झोन मध्ये हा फटका खेळला गेला आणि इथे जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने शाळकरी मुलं देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. नाद करते काय नाद हवा आणि तो नाद इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. शाळकरी मुले जर पाहायला गेलं तर छोटी विश्रांती मिळाली आहे, परंतु या क्रिकेट वरती त्यांचं प्रेम आहे आणि म्हणूनच हे शाळकरी मुलं आज ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. एकदा जोरदार टाळ्या या नन्या मुन्या भविष्यासाठी देखील होऊन जाऊ द्या. नक्कीच जोरदार टाळ्या देखील होतात त्यांच्यासाठी. 6 धावा इथे मात्र धाव फलकावरती लागलेत. 6 धावा या धाव फलकावरती लागलेत. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 6 धावा आलेत. चांगली गोलंदाजी राहिली गौरव घुंगराटे यांची. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा. इथे सुशील बोरले आपण नॉन स्ट्राईक एंडवरती त्यांना देखील पाहतोय. अजून एक दर्जेदार खेळाडू हा देखील जर पाहायला गेला तर भारतीय स्पोर्ट्स बॉस 11 संघासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळते सातत्याने. पाच चेंडू डान्सिंग धावतो. विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न. नंदू माळी क्षेत्ररक्षक झेल खाली. ओ हो झेल सोडला जातोय. नंदू माळीने चूक केली. झेल सोडलाय तनिषा. या तनिषने जर पाहायला गेलं तर दुसऱ्या दिवसामध्ये जबरदस्त खेळ गेलाय आणि हा झेल सोडल्यानंतर इथे मात्र गौरव घुंगरे थोडेसे नाराज आहेत आणि नाराजी इथे व्यक्त जरूर केली जाते. आणि कारण का या युवा खेळाडूचा आपण झेल सोडलाय ज्याने या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली आहे आणि म्हणूनच थोडेसे नाराज आहे. एक संधी होती इथे अपोजिट संघाला बॅकफूट वरती नेण्याची, परंतु नंदू माळीच्या माध्यमातून ही चूक ग्राह्य धरली जाणार नाही. एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि म्हणून पहिल्या षटकाची सांगता 7 धावा फलकावरती. आपण जातोय एका डीजेच्या खणखणीत गाण्याकडे. ओ टू बाळूमामा डीजे डीजे. सज्ज झालाय धावा रोखण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आलेत. दुसऱ्या षटकामध्ये किती हे देखील पाहावं लागेल. ओहो बिगिट केला. पहिल्या चेंडूवरती पहा झेल सोडला आपण कोणाचा. याच खेळाडूचा झेल सोडल्यानंतर धावा येणार नाहीत का. येणार. 6 धावेसाठी फटका खेळलाय. नक्कीच प्रत्येक बॉल वरती वर्चस्व देऊन खेळा, कारण मैदानात झालेली एक चूक आपल्याला विजयापासून दूर नेऊन ठेवू शकते आणि ती चूक नंदू माळीने केल्याची सोडल्यानंतर इथे षटकार आलाय. ओहो बिगिट समोरच्या दिशेने व्ही झोन मध्ये फटका. अक्षय कदम आलेत. ओहो दमदार क्षेत्ररक्षण. एकदा जोरदार टाळ्या हो जाऊ द्या. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय आणि प्रेक्षकांच्या माध्यमातून या क्षेत्ररक्षणासाठी थोडीशी शाबासकीची दाद देखील दिली जाते. चेंडूवरती किती धावा आल्या. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 14. प्रत्येक षटकामध्ये 12 धावा बनवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये आल्या किती फक्त 7 आल्यात, म्हणजे एक्स्ट्रा धावा या षटकामध्ये बनवाव्या लागतील. ओहो नक्कीच मिड विकेटच्या दिशेने फटक्याला खेळला गेला. डीपला प्रोटेक्शन आहे जरूर आणि त्यानंतर एकेरी धाव आल्या. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 15 धावा या फलकावरती. आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 15 धावा आल्यात. 3 चेंडू झालेत या षटकामध्ये. संतोष कासवाडकर एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. जबरदस्त गोलंदाज आहेत. ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न आणि याच चेंडूवरती चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर. जेल सोडून तुम्ही कुठेतरी खूप मोठी चूक केली आहे. आपण इथे पराभवाला आमंत्रण दिलंय आणि त्यानंतर इथे धावा येताना पाहायला मिळतात. 6 चेंडूमध्ये आतापर्यंत 16 धावा तनिषच्या बॅट मधून, त्यामध्ये या षटकामध्ये 2 षटकार.
हो, या चेंडूवरती फक्त सन्मान दिलाय. एक क्लास आहे या खेळाडूकडे. कोणत्या क्षणी आपल्याला घेर बदलायचा, कोणत्या क्षणी आपल्याला थांबायचं हे ज्याला कळतं ना तो नक्कीच नेहमीच यशस्वी होतो. संयम महत्वाचा आहे आणि तो संयम इथे मात्र दाखवला गेला या चेंडूवरती. या चेंडूवरती फक्त ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि त्यानंतर एक धाव. ओहो, थोडासा खाली राहिलाय सुशील बोरलेला. इथे मात्र हा चेंडू समजला देखील नाहीये. रेड करण्यामध्ये अपयश आले आणि म्हणूनच या चेंडूवरती धावा रोखले गेले. धाव संख्येचं टोटल आतापर्यंत 22 धावा फलकावरती. मगाच्या षटकाची इथे मात्र भरपाई केली आहे आणि म्हणूनच समीकरण आता मात्र 18 चेंडू 38 आहे. 18 चेंडू 38 धावा फलकावरती लावायचे आहेत. टीजे 18 चेंडू मध्ये अजून देखील 38 धावा फलकावरती जोडायच्या आहेत. 18 चेंडू 38 धावा. मित्रांनो लक्षात ठेवा, पाण्यात पडलात की फक्त पोहता येणं उपयोगाचं नाही, किनाराही गाठता येणं गरजेचं आहे. या मैदानामध्ये आतमध्ये उतरलाय परंतु मैदानात उतरून चालणार नाहीये, किनाऱ्यावरती देखील पोहोचणं गरजेचं आहे. ओहो, नक्कीच खोदून काढलं या फटक्याला. स्क्वेलेकर इझर मध्ये या फटक्याला केलं गेलं आणि त्यानंतर एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट देखील केलं गेलं. 2 धावा आहेत. बॅकअप साठी इथे मात्र संतोष कासवडकर होते आणि म्हणूनच या धावा ज्या आहेत रोखले गेले. 2 धावा आल्यात म्हणजे धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 24 धावा. या षटकामध्ये कुठेतरी या पार्टनरशिपला ब्रेक करावी लागेल तरच या मॅच मध्ये आपण कुठेतरी कमबॅक करू शकता आणि क्षमता आहे या खेळाडूमध्ये आणि ती क्षमता दाखवावी लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू. या चेंडूवरती कव्हरच्या दिशेने वार केला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपला आणि तोपर्यंत एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते 25 धावा. सुशील बुर्ले दुसऱ्याचा प्रयत्न जरूर करत होते परंतु थांबवलं गेलंय सुशील बुर्लेला, कारण का रिस्क नको असं म्हणतात इथे मात्र. हो नक्की चांगला चेंडू पुन्हा एकदा सुशील बुर्ले साठी चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळालाय. दर्जेदार चेंडू इथे मात्र लेग बिग फोर्स अपील जरूर केलं गेलं. लेग बिफोर अपील मान्य केलं जाणार नाहीये या स्पर्धेमध्ये, तो नियमच नाही ठेवला या स्पर्धेमध्ये आणि म्हणूनच या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव येते. धाव संख्येचं टोटल आतापर्यंत 26 धावा या देखील धाव फलकावरती लागले जात आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, किती वेळा हरलो यापेक्षा किती वेळा लढलो याला महत्वाचं स्थान आहे. लढावं लागेल, चेहरे माणूस आहेत परंतु आत्मविश्वास जागृत करावा लागेल. ओहो, बिगिट केलाय हा आत्मविश्वासाचा वार. चेंडू गेलाय सरस सीमा रेषा पार. षटकार आणि संधी एकदाच मिळते. ती संधी इथे मात्र तनिष सांगतायत मी एकदाच देतो आणि तनिषने ती एक संधी दिली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये, परंतु संधीचं सोनं इथे मात्र तनिषने केलंय. जबरदस्त बॅटिंग या खेळाडूने दुसऱ्या दिवसामध्ये प्रभावित केलं होतं या युवा खेळाडूने आणि म्हणूनच एक दर्जेदार बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 26 धावा 10 चेंडू मध्ये आलेत. धावसंख्येचं टोटल 32 म्हणजे 26 धावा म्हणजे जवळजवळ 80% योगदान या खेळाडूचं राहिले आतापर्यंत. डान्सिंग धावतो विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये परंतु डीपला प्रोटेक्शन दिले गेले. तोपर्यंत एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं जाईल. आकाश मसूरकर तिथे मात्र क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होते. तोपर्यंत 2 धावा 2 धावेने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 34 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. थोडस नाराज आहेत आपल्या क्षेत्ररक्षकावरती कारण का एक एक धाव इथे मात्र इम्पॉर्टंट आहे आणि ती एक एक धावेसाठी जणू संघर्षच आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो नक्कीच या चेंडूला टॅप केलाय. जबरदस्त चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर आणि त्याच चेंडूवरती फक्त सन्मान दिला आणि 2 धावा संघाच्या खात्यामध्ये अर्जित केलेत.
36 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. 3 षटकाची सांगता झाली 36 धावा. 12ची सरासरी गाठली गेली. जी सरासरी गाठायची होती ती सरासरी गाठली गेली. म्हणजे येणारे 12 चेंडू 24 ची गरज आहे. 12 चेंडू 24 धावा. इथे 12 कोणाचे वाजणार, 24 कॅरेट सोनं कोण होणार हे देखील पाहावं लागेल, कारण का खेळ आहे. 12 चेंडू 24 धावा. डीजे थँक्यू डीजे. इथे अमितजी लोखंडे सर मॅन फ्रॉम पारगाव यांच्या माध्यमातून ते एमजे प्रेमी देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सलग 2 षटकारांसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाजी मार्कवरती पायस अल्मेडा हा देखील दर्जेदार गोलंदाज आहे. या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. पायसला आज स्वतःला सिद्ध करावं लागेल या मॅच मध्ये. क्षमता तर जरूर आहे. आज माझे मनोज 11 कणकवली मध्ये वर्णी लागले, का लागले ते दाखवावं लागेल. ओ नक्की चांगला चेंडू. इथे मात्र थोडासा सुशील बुर्लेची परीक्षा घेण्याचं ठरवलंय पायसने आणि ती घेतली पहिल्या चेंडूवरती. जबरदस्त थोडासा आवाज मनोज 11 कणकवली संघ येऊ द्या, तो आत्मविश्वासाचा आवाज येऊ द्या. युद्धाला सुरू झाले याचा आवाज येऊ द्या. ओ पुन्हा एकदा दर्जेदार चेंडू. थोडासा वळवलाय, परंतु कुठून वळवलाय, लांबून वळवलाय आणि म्हणूनच हा चेंडू सुशील बुर्लेला समजला देखील नाहीये. धावा जैसे ते स्थितीमध्ये 36 धावा. सासू सुनांचं भांडण या 36 गुण जुळल्यानंतरच लागतं आणि या दोघांचं देखील भांडण लागले. ओहो परंतु आता मात्र सुशील बुर्ले देखील सांगतायत एक संधी दे, मी या संधीचं सोनं करणार, चेंडूला सीमारेषा पार धाडणार. 6 धावेसाठी जबरदस्त फटका. आणि ज्यांनी मला या समालोचन क्षेत्रामध्ये या कोल्हापूरची सेवा करण्याची संधी दिली तेच आमचे अक्षय लाड. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एक जबरदस्त बॅटर, मी ज्याचा फॅन देखील आहे, तेच आमचे परम मित्र, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते अरिजित सोरसे यांचं देखील आगमन झालंय. आणि त्याचबरोबर आणि हर्षवर्धन पाटील यांचं देखील चार धावेसाठी फटका केला गेला. आता मात्र सुशील बोरले नक्कीच या गोलंदाजाला ओळखताना पाहायला मिळत आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करतायत हे या खेळाडूच्या निदर्शनामध्ये आलंय आणि म्हणूनच सुशील बुर्लेच्या बॅट म्हणून आता मात्र धावा या गोलंदाजाच्या विरोधात पाहायला मिळतात. पायस अल्मेडा आहेत एक दर्जेदार गोलंदाज आहेत. आतापर्यंत 46 धावा फलकावरती, म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 14 ची गरज आहे. 8 चेंडूमध्ये 14 धावा. हे 2 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळावे लागतील गोलंदाजाला. हो चांगला चेंडू आहे. स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला इथे मात्र फटका केलाय. तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये, म्हणजेच आता 7 चेंडू असतील आणि या 7 चेंडू मध्ये अजून देखील 13 धावांची गरज आहे. 7-13 इथे तनिष देखील सांगतात सुशील बुर्लेला 7-13 म्हणजे तुझी साथ मला पाहिजे. आणि इथे पायस देखील सांगतायत की क्षेत्ररक्षक तुमची देखील मला साथ पाहिजे. ओहो या चेंडूवरती कव्हरच्या दिशेने फटक्याला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत जरूर. तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड होती. धावसंख्या 48, 48 धावा फलकावरती. आता मात्र शेवटचे 6 चेंडू, निर्णायक 6 चेंडू, 6 चेंडू मध्ये करायचे आहेत 12 धावा. म्हणजेच जेवढे चेंडू त्याच्या दुप्पट परिश्रम, आणि ते परिश्रम या मॅच मध्ये घ्यावे लागतील. अजून देखील संधी आहे मित्रांनो, संधी गमावली नाहीये. हे 12 धावा आपलं भविष्य घडवणार आहेत. हे 12 धावा आपल्याला स्वप्नपूर्तीच्या वाटचालीकडे नेणार आहेत आणि म्हणूनच या 12 धावांसाठी लढावं लागेल. याआधी घडलंय खूप आणि बिघडलंय देखील खूप.
खूप आणि घडवायचं देखील आपल्याला खूप आणि त्यासाठी इथे मात्र दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल. डीजे स्पर्धेसाठी मेन ऑफ दी मॅच, फायनल मॅचच्या मेन ऑफ दी मॅच साठी एक स्मार्ट वॉच आहे आणि स्वप्नील क्षीरसागर सर यांच्याकडून ते स्मार्ट वॉच आले आणि त्यांचा देखील खरंच मनपूर्वक आभार. सलग 2 षटकारांसाठी अमित लोखंडे यांच्याकडून 200 रुपये. एम जे प्रेमी ओहो बिगिट केलाय, फटका खेळलाय, वा जबरदस्त फटका. तनिष नाईक जेल सोडला आणि या वाघाने संधीचं केलंय सोनं. डीजे हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही. कष्ट घेतले, एक संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं. तब्बल 14 चेंडू मध्ये आतापर्यंत 37 धावा तनिषच्या बॅटमधून आलेत. ओहो बिगिट केला या चेंडूवरती 1 बाउन्स चेंडू सीमारेच्या बाहेर आलाय. शानदार चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते 58 धावा. 2 धावांची गरज आहे. कार्पेटच्या साह्याने फटका खेळलाय, दर्पण आहे तिथे. ओहो आणि याच बरोबर ई ट्रेन जी आहे ती कणकवलीला जाऊन पोहोचेल. चेंडू सीमारेषा पार. चौकार. एक युवा नन्ना मुन्ना जादूगार, ज्या जादूगाराने गेल्या वर्षी प्रभावित केलं होतं, ज्या जादूगाराने